रीडिंग उपलब्ध नसताना वाढीव बिल आकारल्याचं शहरातील महिलांनी सांगितलं, तर प्रश्न विचारले म्हणून पोलीस बोलवल्याचा आरोपही त्यांनी केलाय. त्या 2 महिन्याचं फॉल्ट का सगळ्यांचेच का आधी फॉल्ट नाही आम्ही भरणार नाही बिल भरणार नाही भरणार बघूया मग कोण बोलू माहितीच्या अधिकाऱ्याने अर्ज देऊया माहितीच्या अधिकाऱ्याने कसं झालं आणि काय केलं अजून तुम्ही सांगत नाही अजून सांगत नाही तर बघूया तुम्ही ते असं बिल काढलं का तेवढं सांगा 2-2 महिने आता कामाचं सुट्ट्या घेऊन ये आता एसटी महामंडळ जे कामाला सिस्टीम मध्ये आहे ते सांगितलं तुम्हाला. तुम्ही काय सरकारी देऊन नोकर आहे की करू? आता आम्ही लोकांनी कामाला जाणं काय आहे इथे आलो दिवसभर. सरकारी नोकर आहे, तुम्हाला सरकारी काय नोकर आहे. आम्ही सरकारच्या विरोधात नाहीच आहे सरकारप्रमाणेच जाणार. तुम्ही काय इतके दिवस बिल का घेत करून देत बसला दाखवल्यानंतर तुम्हाला सिरीज मध्ये हो तुम्ही मग इतके दिवस का घेत बसला बाजूला ठेवा ना हा. आमच्यासारख्या गरिबांसाठी बरीच आता 3 महिने बिल भरले नाही, याच्या पुढे मी भरणार नाही. मग बिल काढायचं नाही मग तुम्ही आम्हाला सांगायचं रीडिंग येत नाही म्हणजे फॉल्ट आहे आपण त्याकडे येऊन बघितलं माझ्या वापराप्रमाणे बिल काढलं ना मग माझा मागचा वापर तुमचा किती होता तो बघा आणि आता तुम्ही बिल किती काढलं ते बघा. मॅडम किती महिने झालं 1 वर्ष झालं तुम्हाला फॉल्टीने बिल चाललंय. क्वालिटी चाललंय बघायला पाहिजे ना. तुमचं काम की आमचं काम आहे. मला कोणी सांगितलं नाही तर क्वालिटी आहे उपलब्ध नाही. मग आता अचानक कसं बिल वाढलं माझं हा? आणि तुम्ही कमी आहे ते तुम्ही सांगतात क्वालिटी. नमस्कार, मी प्रतिभा दळगे. मी सावंतवाडी बटवाडीमध्ये राहते आणि हे जे मी आता वीज वितरण कार्यालयामध्ये बिल घेऊन आले ते माझं बिल वाढीव आलं म्हणून त्याची चौकशी करण्यासाठी आले. तर त्यांनी मला सांगितलं की तुमचा मीटर बंद असल्यामुळे आम्ही सरासरी बिल काढलं आहे आणि त्याच्यावर आम्ही विचारलं की याच्यावर पर्याय काय आहे. तर स्मार्ट मीटरशिवाय याच्यावर पर्याय नाही आहे. जोपर्यंत मी स्मार्ट मीटर बसवत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला हे बिल कमी करून देणार नाही. दुसरी गोष्ट, हे जे बिल काढले जर वर्षभर आमचं स्मार्ट मीटर बंद असेल तर आम्हाला वीज वितरण कार्यालयाकडून किंवा महामंडळाकडून त्यांच्या एखादी नोटीस यायला पाहिजे होती की तुमचं मीटर बंद आहे. तर असंही काही आलं नाही. त्यांनी वर्षभर आमची बिलं काढली आणि अचानक आता बिल वाढवलं. मागच्या महिन्यात 1900 रुपये बिल आलेलं आणि आता ह्या महिन्यात डायरेक्ट 3630 रुपये बिल आलं. हे का आलं ते विचारायला आलं तर ते सांगतात की ते बिल सिस्टीममधून आलं आहे. जर सिस्टीमला अपडेट झालं असेल ना तर सिस्टीमला अपडेट कधी होतो, जेव्हा आपण करतो तेव्हा होतं ना. मग हे सिस्टीमला अपडेट कसं झालं त्याचंही उत्तर त्यांच्याकडे नाही आहे. त्यांच्याकडे फक्त एकच उत्तर आहे की तुम्ही स्मार्ट मीटर बसवा. आणि माझं तर म्हणणं असं आहे की मला स्मार्ट मीटर नको आहे. मग ते म्हणतात की स्मार्ट मीटरशिवाय आमच्याकडे कोणताही पर्याय नाही आहे. तुम्ही जोपर्यंत स्मार्ट मीटर बसवत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला बिल कमी करून देणार नाही. आणि रीडिंग उपलब्ध नसताना बिल का काढलं या प्रश्नाचं उत्तर सर देतच नाही. फक्त विषयाला वळण स्मार्ट मीटर. आम्ही स्मार्ट मीटरवरती बोलतच नव्हतो. फक्त आम्ही त्यांना हे विचारलं की मीटर फॉल्टी होता तर आम्ही तुम्ही आम्हाला नोटीस द्यायला पाहिजे होती. बिलं का काढली तर काढली. मागच्या वर्षभराची बिलं 600, 400, 500 असताना एकदम 2000. मागच्या महिन्यात 4600 एवढी बिलं काढतात नव्हती ना. आणि उपलब्ध नाही ना तर मग बिलं वापराशिवाय कर्मचारी आम्हाला म्हणतात की जेव्हा कमी बिल आली तेव्हा तुम्ही भरली आणि आता तुम्ही आमच्या वापरापेक्षा काय आम्हाला वापरापेक्षा. आणि साहेब आम्ही जेव्हा साहेबांकडे आलो ना तेव्हा साहेबांनी आम्हाला उत्तरं दिलीच नाही. आम्ही यांच्या मागून ह्या ऑफिसमधून त्या ऑफिसमध्ये, त्या ऑफिसमधून त्या ऑफिसमध्ये आणि आम्हाला उत्तरं नाही देता आधीच पोलिसांना बोलवून घेतलं आणि नंतर आम्हाला ऑफिसमध्ये बोलवलं. पोलिसांना बोलून काय झालेलं पोलिसांना बोलवलं तरी आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. त्याच्या संदर्भात आम्ही चौकशी करायला आलो. ह्या लोकांनी आणि आमच्या प्रश्नाचं उत्तर देत नाही. फक्त स्मार्ट मीटरवरती बोलताय. याचा अर्थ वीज वितरण कार्यालय त्यांच्यामध्येच काहीतरी म्हणून हे आमच्याकडे ग्राहकाला सर्वसामान्य माणसांना वेटीस धरत आहे. आणि आम्ही भाड्याच्या घरात राहतो. मग लोकांची मीटर आम्ही बदलून घ्यायला देणार काय त्यांना? नाही देऊ शकत. मग ह्याला बिलं एवढी का काढली याचं उत्तरच देत नाही. फक्त ऑप्शनचं शासनाचं GR दाखवतो स्मार्ट मीटर. आम्ही स्मार्ट मीटरवरती काय बोललोच नाही. फक्त एक प्रश्न विचारला की आमचं जर मीटर फॉल्टी होता तर नोटीस का दिली नाही. नोटीस दिलं असतं तर आम्ही मीटर बदलून घेतला असता. दुसरी गोष्ट, रीडिंग उपलब्ध नसताना एवढी बिलं का काढली आवाजावी? जर मागच्या महिन्याचं 74 युनिट 50 युनिट पडतंय तर मग डायरेक्ट 183 युनिट कसं पडलं? यांची सिस्टीम हे अपडेट करतायत. वापराशिवाय तुमचा मीटर बंद आहे ना, मग तुम्ही तुमचा कोण कर्मचारी आला का घरी? आणि तो भोपाळ म्हणून यांचा रेडिंगवाला आहे ना त्याला फोन लावला. ऑफिसला ये म्हणून फोन लावला ना तर हा येतो 10 मिनिटात. त्याच्यानंतर आम्ही हा म्हटलं ये म्हटलं तर तो विचारतो विमानाने येऊ काय?
ही काय बोलायची पद्धत या लोकांची, लोकांबरोबर, ग्राहकांची, या कर्मचाऱ्यांची. आणि आला तो आला, आमच्याशी पहिला कॉन्टॅक्ट केला नाही. आम्ही त्याला बोलवलं, आधी साहेबांच्या केबिनमध्ये जाऊन भेटून आला, नंतर आला आणि बाहेर सांगतो मी भोगण, या इकडे या, इकडे या. आणि नंतर सांगतो मी भोगण नाही, दुसरा भोगण. नंतर सांगतो मी कर्मचारी कामाला लावला, मी स्वतः जात नाही रिडिंग घ्यायला. म्हणजे काय चाललंय का यांच्या ह्या कार्यालयात? आणि एखादा मीटर फॉल्टी असू शकतो, आम्ही मान्य करतो. सगळेच मीटर फॉल्टी एका सगळे लाईन मीटर एकाच वेळी आणि faulty faulty कसे आहे तर निघाले? notice आणि द्या जे आम्हाला. reading चालू आहे ते पण मीटर फॉल्टी रिडिंग आहे. उपलब्ध नसताना उद्या तुम्ही पुढच्या आज 2000 काढलं, पुढच्या महिन्यात 10,000 बिल काढणार. आम्ही भरायचं का? आमचा महिन्याचा पगारच 10,000 आहे. भरायचं कुठून 10,000 बिल? वापर नसताना मी तर आता 2-3 आमच्याकडे महिन्याचं वॉशिंग बिल मशीन भरलेलंच नाही, आहे. रोज मी मिक्सर भरणार चालत पण नाही. नाही. मग का भरायचं एवढं बिल? त्याच्यावर एकच पर्याय, जोपर्यंत आमच्या शंकांचं निरसन होत नाही आमच्या ना, तोपर्यंत प्रश्नाचं आम्ही उत्तर बिल पाहिजे भरणार आम्हाला नाही. की रिडिंग उपलब्ध नसताना एवढं बिल का काढलं, या प्रश्नाचं उत्तर सर देतच नाहीयेत. फक्त स्मार्ट मीटर सिस्टीमला सांगते, सिस्टीम आमच्या करते, सिस्टीम करते म्हणून. विषयाला वळण देत आहेत फक्त ते. दरम्यान या प्रकरणावरती महावितरणचे उपकार्यकारी अभियंता याने देखील प्रतिक्रिया दिली आहे. सिस्टीममध्ये ग्राहकांचे ॲव्हरेज वाढलेले आहेत. त्या ग्राहकांना आम्ही मीटरवर बसवून जो काय त्याचा वापर असेल 10 दिवसात तो वापर पाहून त्याचे बिल दुरुस्त करून देण्यास तयार आहे. ग्राहकांनी मीटर बसवून घेऊन महावितरण कंपनी सहकार्य करणार.